युजेस ऑफ आर्टिकल द. आता द हे आर्टिकल डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित उपपद आहे. आणि ह्या निश्चित उपपदाचा ज्या वेळेला आपल्याला वापर करायचा आहे त्यावेळेला आपण तो कशा पद्धतीने करू शकतो? सिंग्युलर नाउन्स नंतर, कॉमन नाउन्स नंतर, प्लुरल असतील किंवा मटेरियल्स असतील, प्रत्येक नाउनच्या पूर्वी आपल्याला आर्टिकल द हे निश्चित उपपद असतं. आणि निश्चित अशा म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की पर्टिक्युलर और जनरल, पर्टिक्युलर जर गोष्ट असेल तर त्या पर्टिक्युलर गोष्टीच्या कॉमन नाउन्सच्या किंवा नाउनच्या पूर्वी आपल्याला आर्टिकल द हे युज करता येतात. आपण बघू शकता या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल द या उपपदाचा वापर बहुसंख्य ठिकाणी केला जातो. तो आपण खाली दिलेल्या काही नियमानुसार स्टडी करूयात. सो डेफिनेट आर्टिकल द रेफर्स टू स्पेसिफिक और पर्टिक्युलर पर्सन और नाउन्स. ओके, सो द डेफिनेट आर्टिकल कॅन बी युज्ड बोथ सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल आपण बघितलं होतं. कॉमन नाउनच्या पूर्वी ए आणि अँड ही इंडेफिनेट आर्टिकल्स यूज केली जातात. ती आर्टिकल्स फक्त सिंग्युलर नाउन्सच्या पूर्वी केली जातात. बट या केसमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीही केसेसमध्ये आपल्याला द आर्टिकल यूज करता येतं. एक्झाम्पल बघूया. आय मीट अ बॉय दिस मॉर्निंग. द बॉय वॉज लुकिंग फॉर हिज लॉस्ट डॉग. सिंग्युलर नाउन आहे बॉय आणि त्याच्या पूर्वी द यूज केले कारण ऑलरेडी हे बॉय यूज केल्यामुळे तो दुसऱ्या वाक्यातला जो बॉय आहे तो निश्चित त्या ठिकाणी दिसतो. द टीचर्स ऑफ आर स्कूल फॉलो ऍड्रेस कोड. आता टीचर्स हे प्लुरल नाउन आहे तरी सुद्धा द आर्टिकल यूज करता येईल. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे जी नाउन्स आपण सिंग्युलर आणि प्लुरल्स असतात, एकवचन आणि एकवचन, त्यामध्ये काउंटेबल नाउन्स मध्ये सिंग्युलर नाउन्स आय कॅन बॉरो द बुक यू वॉट एस्टरडे. आता हे निश्चित आहे, काल जे पुस्तक घेतलेले ते निश्चित आहे, ते सिंग्युलर आहे तरी सुद्धा द आर्टिकल यूज केले. त्याच्यानंतर द इन्फॉर्मेशन आय रिसीव्ह एस्टरडे इज अनट्रू. या केसमध्ये हे नाउन अनकाउंटेबल आहे तरीही द आर्टिकल यूज करता येतं. ओके, सो वी हॅव यूज ऑफ डेफिनेट आर्टिकल द दॅट इज बिफोर अ नाउन दॅट इज ऑलरेडी मेन्शन. आता एखादं नाउन त्या वाक्यात ऑलरेडी मेन्शन केलेलं असेल तर अ बॉय इज वेटिंग आउटसाइड द बॉय वॉन्ट्स टू सी यू. आता तोच मुलगा रिपीट मेन्शन केल्यामुळे तो निश्चित झालेला आहे त्या वाक्यात. ओके, देन बिफोर अ कॉमन नाउन रिप्रेझेंटिंग अ क्लास. एखादा कॉमन नाउन एखाद्या क्लासला रिप्रेझेंट करत असेल तर त्या केसमध्ये आर्टिकल द यूज केलं जातं. बघा आता द पिकअप इज द नॅशनल बर्ड. आता मोर, पिकअप हे कसं आहे कॉमन नाउन, एका कम्युनिटीला रिप्रेझेंट करतं म्हणून द डेफिनेट आर्टिकल यूज केले. बिफोर ऍडजेक्टिव्ह इन द सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मधल्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी द आर्टिकल यूज केलं जातं. लक्षात ठेवा. द बिगेस्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम इज ज्युपिटर. आता बिग, बिगर, बिगेस्ट हे काय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍडजेक्टिव्ह आहे. ते काय करतं? कम्पेअर करतं. ते काय करतं? डिग्री शो करतं. आणि या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री शो करत असल्यामुळं द हे आर्टिकल यूज केलेले. बिफोर ऍडजेक्टिव्ह रिप्रेझेंटिंग द क्लास. एखादा ऍडजेक्टिव्ह त्या क्लासला रिप्रेझेंट करत असेल तर काय केलं जातं? द आर्टिकल यूज केलं जातं. इंटरेस्ट, आता बघितला द इंटरेस्ट ऑफ पुअर मस्ट बी प्रोटेक्टेड. त्याच्यानंतर बिफोर नाउन शोईंग डायरेक्शन्स. आता नाउन जेव्हा दिशा शो करतात, द ईस्ट, द वेस्ट, नॉर्थ, द साऊथ, या ठिकाणी तुम्ही द यूज करू शकता. बिफोर ऑर्डिनन्स. आता क्रमवाचक नंबर जेव्हा असतात त्यावेळेला फर्स्ट, नेक्स्ट, फर्दर अँड सो ऑन. तर त्या ठिकाणी द फर्स्ट पर्सन इन ईच रो मस्ट रेज हिज हर हँड. ओके, देन वी हॅव नेक्स्ट दॅट इज बिफोर सम कॉमन नाउन्स. आता काही अशी कॉमन नाउन्स आहेत की जनरली त्या नाउन्स डेफिनेट असतात म्हणून त्यांच्या नाउनच्या पूर्वी सुद्धा द आर्टिकल यूज केलं जातं. द रेडिओ, द थिएटर, द सिनेमा, द एअरपोर्ट, द स्टेशन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही सर्व कॉमन नाउन्स आहेत, यांच्या पूर्वी द आर्टिकल यूज करता येतं बिकॉज दीज आर इन स्पेसिफिक और पर्टिक्युलर इन नेचर म्हणून द आर्टिकल यूज केले. नाउ यू कॅन सी नेक्स्ट वन दॅट इज अन एडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. आता काही असे वाक्सुबक एक्सप्रेशन्स असतात त्यांच्या पूर्वी द आर्टिकल यूज केलं जातं. आता हे ट्रूथ काय आहे आपण बघितलं, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे तरी सुद्धा ते काय करतं एक एडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे म्हणून द ट्रूथ म्हटलंय, द वन हँड म्हटलंय, दी अर्लियर म्हटलंय, दी ओरिजिनल म्हटलंय. ओके, बिफोर अ युनिट ऑफ मेजरमेंट. आता काही मेजरमेंट असतात, युनिट्स असतात मेजरमेंटची, त्याच्यामध्ये द लिटर, द किलोग्राम, द ग्राम, द मेट्रिक टन अशा मेजरमेंटच्या युनिटच्या पूर्वी सुद्धा द आर्टिकल यूज करता येईल. बिफोर नेम्स ऑफ. आता अशी काही नाव आहेत किंवा नाउन नेम्स आहेत त्यांच्या पूर्वी सुद्धा आर्टिकल द यूज केलं जातं. ज्याच्यामध्ये समुद्रांची, महासागरांची नाव आहेत. द पॅसिफिक ओशन, द आर्टिक ओशन. सीज, समुद्र, द सी, द रेड सी, द कॅस्पियन सी, द गंगेज, द ब्रह्मपुत्रा,
द रेन. आता बघा माउंटेन रेंजेस, रिव्हर्स, आपण इथे रिव्हर्स बघितलं, द गंगा, द ब्रह्मपुत्रा. माउंटेन रेंजेस, द अरवलीज, द हिमालयाज. पीपल बिलॉंगिंग टू अ प्लेस. आता एखाद्या देशातून एखाद्या कंट्री मधून माणूस बिलॉंग करतोय तर त्या व्यक्तीला द इंग्लिश, म्हणजे ब्रिटन किंवा ग्रेट ब्रिटन किंवा तिकडच्या कॉन्टिनेंट मधला व्यक्ती असेल तर त्याला द इंग्लिश पर्सन म्हटलं जातं. नेपाळीज असेल तर द नेपाळीज म्हटलं जातं, द इंडियन्स म्हटलं जातं. काही वेल नोन बिल्डिंग्स आहेत, काही वेल नोन प्लेसेस आहेत, ते पर्टिक्युलर इन्व्हेंशन्स आहेत, म्हणून त्यांच्या पूर्वी द आर्टिकल युज केलं जातं. द राष्ट्रपती भवन, द बकिंगहॅम पॅलेस, द व्हाईट हाऊस, हॉली बुक्स. आता काही धार्मिक ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये द पुराण, द गीता, द बायबल. त्याच्यानंतर एपिक्स आहेत, द ओडेसीज अँड द महाभारत. त्याच्यानंतर काही न्यूज पेपर आहेत ज्याच्यामध्ये द हिंदू, द टाइम्स या ठिकाणी बघू शकता. आणि काही अवॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये द बुकर प्राइज अवॉर्ड, द नोबेल प्राइज, द साहित्य अकादमी अवॉर्ड या नावाच्या पूर्वी सुद्धा आर्टिकल द यूज केलं जातं. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस सेशन. थँक्यू. थँक्स.